ह्या उमेदवारी माघारी संदर्भात काल उदय सामंत आले होते, मात्र उदय सामंतांची गीते बंधूंनी भेट घेतली नाही. आता आज तुमच्या कोर्टात निर्णय आलेला आहे, काय तोडगा निघतोय नाशिकच्या जागेबद्दलचा? नाही, मला वाटतं आमचे मित्र उदय सामंत ज्यावेळेला नाशिकला आले त्यावेळेला गणेश गीते मुंबईला माझ्याकडे त्या ठिकाणी होते. मुख्यमंत्री महोदयांना मी त्या ठिकाणी भेटलो, शिंदे साहेबांनाही त्या ठिकाणी भेटलो. कुठलाही तिढा नाही आहे. आता गणेश गीतेंनी आजच सकाळी सांगितलं की मी माघार घेतो आहे, थोड्या वेळात त्यांची माघार होईल किंवा झाली असेल. गोकुळ गीते आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. निश्चित ते सुद्धा या ठिकाणी मागे ते थोडे आग्रही आहेत, पण मी त्यांना समजवलेलं आहे. मला वाटतं ते 100% त्या ठिकाणी आपली उमेदवारी थोड्या वेळात मागे घेतील. जळगावमध्ये पण शिंदे गटाचे जुना पक्ष आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 उमेदवार पक्ष आहेत, इथे पण भाऊ अजूनपर्यंत मला वाटतं महायुतीतले सगळेच उमेदवार जे आहेत ते मागे घेतील, आपापली उमेदवारी मागे घेतील. आमचं 17च्या 17 ठिकाणी जागांवर आम्ही या ठिकाणी एकमताने उमेदवार दिलेले आहेत. जागेचं वाटप झालेलं आहे, आपल्याला कल्पना आहे, आणि कुठेही आमची बंडखोरी होणार नाही. भाऊ एकीकडे आज गुलाबराव पाटलांनी खंत बोलून दाखवलेली आहे की नाशिकच्या जागेबद्दल आम्ही त्यांना जागा सुटली, मात्र त्यानंतरही त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केली. हा आमच्यावर आणि कार्यकर्त्यांवर अन्याय असं त्यांनी म्हटलं आहे. मला वाटतं अजून 3 वाराला वेळ आहे, अजून बंडखोरी केली म्हणजे काय? आता इथे 2 शिवसैनिकांनी भरलेलेच आहेत ना, नगरसेवकांनी भरलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुठे बंडखोरी केलेली नाही. 3 वाजेनंतर तुम्ही म्हणू शकता कुठे बंडखोरी झाली म्हणून. आता अब्दुल सत्तार आहे, त्यांचा मुलगा आहे, तो पण उभाच आहे, तर काय काय बोलतायत. पण असं कुठे नाही आहे, कुठे बंडखोरी होणार नाही. म्हणजे माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय उपमुख्यमंत्री आहेत, दोघे उपमुख्यमंत्री आहेत, सर्व लक्ष घालून आहेत. आणि आमचे जे जे उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते, जे अधिकृत नाहीत, ते सर्वजण उमेदवारी अर्ज आपले मागे घेतील आणि आम्ही 17च्या 17 जागा या ठिकाणी जिंकू. मला वाटतं 3 वाजेपर्यंत सगळं तिथं स्पष्ट होईल. गुलाबरावांशी मी आत्ताच या ठिकाणी बोललेलो आहे, उदय सामंतांशी मी बोललेलो आहे. त्यांनी सांगितलं की आमचे उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतील. गुलाबराव पाटील याला धरून असं बोलले की जर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो, उठाव केला नसता, तर आज सरकारची परिस्थिती काय राहिली असती, आणि दुसरीकडे मोठ्या भावाने लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ठीक आहे, त्यांची अपेक्षा काही हरकत नाही. बंडखोरीबाबत भाजप जशी चाल खेळेल तशीच शिवसेना खेळेल असं देखील गुलाबराव पाटील म्हणतात. मला वाटतं असं कोणी बोलता कामा नये. आपण प्रमुख नेते आहोत, पक्षातले मंत्री आहोत, आणि कुठेही शेवटपर्यंत 3 वाजेपर्यंत आपण का बोलतात? आता सगळ्या ठिकाणी 100% ठिकाणी प्रत्येक जे महायुतीतले घटक पक्ष आमच्या त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. आता नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी मागे घेतलेली उमेदवारी. मग शिंदेसाहेब ज्या ठिकाणी बोलले, शिवसैनिकांनी मागे घेतलेली आहे. पवारताईत आमच्या वहिनी, त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्यात, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत, त्यांनी माघार घेतलेली आहे. आणि आमचा प्रश्नच नाही. देवेंद्रजींनी ज्या ठिकाणी सांगितलेले आहेत त्या ठिकाणी सगळ्यांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे किंवा 3 वाजेपर्यंत घेतील. त्यामुळे बंडखोरीचा कुठेही विषय येत नाही. 3 वाजेनंतर तुम्ही म्हणू शकतात कुठे बंडखोरी झाली, काय झालं. पण गणेश गीते घेत आहेत भाऊ, गोकुळ गीतेंचं काय? गणेश गीते माघार पुन्हा आपल्याला सांगतो, मी आधीच सांगितलं की या ठिकाणी माझं बोलणं झालं, सकाळी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ते आहेत, ॲग्रेसिव्हच आहेत. त्यांना उभं राहायच्या संदर्भामध्ये त्यांचा म्हणजे आग्रह आहे अजूनही. पण मी त्यांना समजून सांगितलं की युतीमध्ये, महायुतीमध्ये जागा तिकडे सुटलेली आहे, आपण असं आग्रह धरून चालणार नाही. मग अब्दुल सत्तार आहेत, त्यांचा मुलगाही माघार घेतो आहे ना. गुलाब भाऊ आहेत, त्यांच्या मुलाचा इथे फॉर्म आहे, तेही मागे घेत आहेत. असं सगळ्यांनी सारखंच वागलं पाहिजे. पण भाऊ बंडखोरी कायम राहिली तर काय पर्याय असेल? बंडखोरी कुठेही कायम राहणार नाही. पण भाऊ गुलाब भाऊ बोलतायत की अशा पद्धतीने जर बंडखोरी होत असेल तर पुढच्या काळात ही महायुतीसाठी योग्य बाब नाही. भाऊ पुढच्या काळामध्ये जर अशाच पद्धतीने काही बोलत असाल तर मी काय बोलतो, अशा पद्धतीने महायुती सगळ्या ठिकाणी 17च्या 17 ठिकाणी असंच झालेलं आहे. सगळ्या घटक पक्षांनी फॉर्म भरलेले आहेत. नेत्यांनी सांगितल्यानंतर ते सगळे मागे घेत आहेत. काल तुम्ही चित्र बघितलं, अनेक ठिकाणी काल मागे घेतलं. तटकरेंच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी माघार घेतलेली आहे दळवींनी. आता एवढ्या सगळ्या तिढे असलेले प्रश्न सुटलेले आहेत आणि तुम्ही तेच प्रश्न मला परत विचारतात. मी सांगितलं 3 वाजेपर्यंत सगळे आमचे उमेदवार जे आहेत, अधिकृत उमेदवार सोडून महायुतीतले सगळे उमेदवार अर्ज मागे घेतील. मग आता बंडखोरीचा प्रश्न आला कुठे? तुम्ही 2 तास तर वाट बघा ना. अशा पद्धतीने होत असेल तर महायुतीसाठी पुढच्या काळात चुकीचं आहे असं गुलाब भाऊ म्हणताय.